ही बाजार में वो कमियां ढूंढ रहे हमारे नेता के किरदार में। बिल्कुल तुम्ही बाजारात चालला नाही तर राष्ट्रवादी चालले ना, शिवसेना चालले ना, काँग्रेस कुठे चालले आणि त्या यमाला देखील गाडण्याचं काम नांदेड महापालिकेत जर कुणी केलं असेल तर तो वाघाचं नाव आहे खासदार अशोकराव चव्हाण। मला आनंद आहे, मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून 8 वर्ष काम केलं, अनेक माझा सहकार आला, जुने नवे सहकारी म्हणून अनेकांना अशोकरावजीने तिकीट दिला आणि अशोकरावच्या नेतृत्वात विजय कसा मिळतो हे आम्ही आतापर्यंत दुरून पाहत होतो। पण आज काल झालेल्या निवडणुकीत जुन्या निष्ठावंतांच्या यादीत माझ्यासह अनेक सहकार्याला तिकीट दिलं आणि माझी मुलगी देखील उमेदवार होती। केवळ 24 वर्षाची माझी मुलगी अशोकराव चव्हाणांनी विश्वास दाखवला आणि युती झाली नाही तरी देखील आम्ही 850 मताच्या आघाडी विजयी झालो। हे केवळ आणि केवळ अशोकराव चव्हाणांमुळे घडलं। बाप तो बाप रहेगा म्हणून गाणं आता आपण ऐकलं। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीची घोडदौड आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व राज्यांनी मान्य केलं आहे। आदरणीय रवींद्रजी चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे आणि अजित गोपछडे या सगळ्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे। पण ज्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, निवडून येण्याची गुरुकिल्ली जर कुणाला माहित असेल तर त्याचं नाव आहे खासदार अशोकराव चव्हाण। तुम्हाला असं वाटेल की मी अशोकरावची एवढी तारीफ का करतो? गेली 40 वर्ष भाजपमध्ये काम करताना अनेक नेते भाजपमध्ये आले, पद घेतले आणि भाजप सोडून गेले, पण भारतीय जनता पार्टीमध्ये अशोकरावनी प्रवेश केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून माझ्यासारख्या तळागाळीतील कार्यकर्त्याला नगरसेवक आणि नगराध्यक्ष करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्याचं नाव अशोक चव्हाण। आता या सभा आणि घ्या अशोकरावच्या जिल्ह्यामध्ये धोका नको म्हणून आम्ही निवडून दिले आणि तुम्ही 2 आमदार आमच्या भाजपच्या उमेदवाराच्या पाठीत खंजर खुपसत होतात। 45 सदस्यापेक्षा जास्त निवडून पहिल्यांदा भाजपचा महापौर जर कोण करणार असेल तर त्यांचं नाव अशोक चव्हाण। एकीकडे अशोक चव्हाण आहेत, एकीकडे ते छोट्या उंचीचे 2-3 आमदार आहेत। ते आपसात भांडत होते, अरे निवडून तुम्ही आमच्यामुळे आला, कधी काळी काँग्रेस यायला नाही पाहिजे म्हणून आम्ही मनभेद नाही, केवळ हिंदुत्वासाठी प्रचार आणि प्रसार केला। दक्षिणचा आमदार केवळ 12 दिवसात आमदार झाला, उत्तरचा आमदार पुन्हा रिपीट झाला। यांना निवडून देताना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि अशोकरावच्या जिल्ह्यात कुणी पराभूत होता कामा नये। पण तुमचा गैरसमज झाला, तुम्ही बैलगाडी चालता, खरी चालता तुम्हाला बैल वाटू लागलो। बैल हे गाडी ओढत होते आणि खाली कोण चालते तुम्हाला माहिती आहे। अरे गाडी ओढणारे आमच्याकडे जरा सक्षम नेतृत्व आम्ही म्हणतो। आता ही जिल्हा परिषदेची नांदी आहे, त्याच्यावर जिल्हा परिषदेचं काय चित्र असेल याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता। प्रास्ताविक करताना एवढा आक्रमक बोलण्याची मला गरज नव्हती, पण बोलला देखील भाग आहे। कुठे रील बोलवणारा, कुठे चिपडा कार्यकर्ता ज्याची 200 मताची अवकात नाही त्याला अशोकराव चव्हाणांवर बोलावं। मी पण विरोधी पक्षात होतो, मी मर्यादा सोडून कधी बोललो नाही, कारण त्यांच्या उंचीची जाणीव मला तेव्हाही होती आणि आता जाणवत नाही तर पत्ते देखील आला मला की हा माणूस किती उंचीचा आहे। मग अशा माणसाला घेतल्यानंतर जर आपण पक्ष मोठा होत असेल आणि पक्ष वाढणार असेल आणि कार्यकर्त्याला संधी मिळणार असेल तर पक्षासाठी ती आनंदाची बाब आहे। पण त्यांचं अजून एक नाव ह्याच्यासाठी आहे, अशोकराव चव्हाणांना जे मत मिळालंय ना ते त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे मिळालंय। अनेक चेहरे माझ्या वार्डात देखील मी पाहत होतो, मला शहरात फिरता नाही आलं, पण माझ्या वार्डातला एक असा वर्ग होता जो जीएसटी भरतो, इन्कम टॅक्स भरतो। त्यांना मी सांगितलं की तुमच्या पैशाचा विनियोग माझं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार नांदेड शहराला सुशोभित करण्यासाठी, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी करेल आणि हे करून घेण्यासाठी नगरसेवक चुकला तर त्याचा कान पकडण्याचा अधिकार जर कुणाकडे असेल तर तो केवळ अशोकराव चव्हाणांकडे। पण अशा नेतृत्वाला हा विजय मिळाला, हा दैदिप्यमान विजय, इतिहासात नोंद करण्यासारखा विषय आहे। अनेक आले आणि गेले पण अशोकरावमुळे नव्यांना आणि जुन्यांना संजीवनी मिळाली आहे।
तुमचं आमचं दायित्व वाढलंय. अशोकरावचा प्रशासकीय अनुभवासोबत पुढच्या काळात काम करताना निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नांदेडचा चेहरा मोहरा बदलला जाईल असा मला विश्वास आहे. मी आपल्या माध्यमातून नांदेड शहरातील तमाम नागरिकांच्या बांधवांच्या माध्यमातून सगळे निवडून आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून आपण जोरदार एकदा टाळ्यांचा जयघोष करून अशोकराव चव्हाणांचं अभिनंदन करावं. खूप खूप धन्यवाद.